शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. तुम्ही सोशल मीडियावरती भाजप उमेदवाराच्या पतीचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केलाय. ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल, पुणे महानगरपालिकेमध्ये गेले कित्येक वर्ष ज्या पद्धतीनं काही लोक ही भारतीय महानगरपालिकेच्या तिजोरी उकळण्याचं काम करतात. पैसा आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, त्याच्यामध्ये काही लोक प्रचंड माया ही महानगरपालिकेची लुटलेली आहे. आणि हा पैसा डान्स बारमध्ये उधळताना आपण बघितला आहे. मग निवडणूक प्रमुख जे स्वतःला म्हणतात की मी पुणे शहरात काही करू शकतो, भारतीय जनता पार्टी माझ्या खिशात आहेत आणि सगळे नेते माझ्या पुढं काय बोलत नाही, मी करल ते मीच, असं जे वावरतात त्यांचा तर व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि कालच सन्माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी की सभा घेतली आणि त्या सभेमध्ये म्हटले की शिवाजीनगर मतदारसंघ, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सभा घेतली की सगळे आमचे उमेदवार निवडून येतात. पण आपण त्यांना माझी विनंती की साहेब, तुम्ही उमेदवारी देताना जरा काही लोक तपासून घ्यायला पाहिजे होती. आणि लोक आपण जर तपासून घेतले नाही तर काल मी एक व्हिडिओ केलेला आहे. तर आम्ही आमचे नेते एकनाथजी शिंदे हे लाडकी लेक योजनासारखी योजना महिलांना देऊन लाडकी योजना चालू केली आणि महिलांना भगिनींचा सन्मान केला. आणि त्यांचे उमेदवार हे डान्स बारमध्ये महिलांवर पैसे उधळताना दिसतात. म्हणजे महिलांचा सन्मान होतोय का? तर महिलांचा सन्मान होत नाही. अशा व्यक्तीला त्यांनी उमेदवारी दिली. पुणेकर हुशार आहेत. काल मी एक व्हिडिओ ट्विट केला, एकच नाही माझ्या अनेक व्हिडिओ घेत. पण मी आता निवडणूक आहेत, एकमेकांमध्ये अडचणी यायला नको म्हणून मी आपला थांबलेलो आहे. पण पुणेकर हुशार आहेत, त्यांचे दोन डोळे आहेत, पण तिसरा डोळा त्यांनी उघडला पाहिजे. आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो डोळा उघडून एक विचाराचं मतदान, संस्कृतीचं मतदान, पुणेकरांचं मतदान, स्वाभिमानाचं मतदान आणि भ्रष्टाचारमुक्त मतदान केलं पाहिजे. कारण ही जर पिलावर वाढवली आपण तर पुणेकरांना संस्कृतीला बाधा येईल, हा विश्वास मला वाटतो. पण पुणेकर नक्कीच त्यांच्या विरोधात मतदान करते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी मतदारसंघामध्ये काल म्हणजे एकमेव सांगता सभा जी आहे ती पुण्यामध्ये काल त्यांनी घेतली. त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेला हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये मी सांगता सभा घेतो. एक इतिहास आहे की इथं सांगता सभा घेतले की भरभरून यश मिळतं. त्या प्रभागातले किंवा त्या विधानसभेचे आमदार असतील किंवा तिथले जे आता उभे असलेले उमेदवार जे आहेत ते त्यांना एक विश्वास दिला की पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी येईन त्यावेळेस तुमच्याकडच्या लखपती दिदी मोठ्या प्रमाणात झालेल्या मला पाहायचं आहे, असं सुद्धा त्यांनी आश्वासित केलं होतं. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या या सर्व वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आता ते त्यांच्या पद्धतीने बोलत आहेत. शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते. पण त्यांची खाली जे उमेदवार बघितले असतील ते उमेदवार महिलेवर पैसे उधळताना दिसतात. कुठलं लखपती म्हणायचे? डान्स बारमधल्या महिला लखपती होणार आहे का आमच्या भगिनी लखपती होणार आहे? हा विचार हा नागरिकांनी केला पाहिजे. अवघ्या म्हणजे खरं तर आता एक दिवस बाकी आहे. प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात झालेली होती. बडे नेते पुण्यामध्ये आलेले होते, त्यांच्याकडून प्रचार साऱ्या गोष्टी करण्यात आलेल्या होता. 16 तारखेला सर्व पुणेकरांना काय चित्र पाहायला मिळेल? ह्याच्यामध्ये नक्कीच ज्यांना ह्या पुणे शहरामध्ये जे माज करणारी लोक जे आहेत त्यांना पुणेकर त्यांचा रस्ता दाखवतील. आणि पुणेकर बघतायत की महानगरपालिकेत केलेला भ्रष्टाचार, महानगरपालिकेमध्ये असलेला वावर हा पुणेकरांनी बघितला आहे. आणि नक्कीच तुम्हाला 16 तारखेला एक चांगलं चित्र दिसेल की पुणेकर सुज्ञ आहेत आणि पुणेकर डोक्यावर बी घेतात आणि पायाखाली बी घेतात. हे चित्र तुम्हाला 16 तारखेला बघायला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही बोलताना म्हणलेले होते की किशात नाही आरान मला बाजीराव म्हणा. त्यांनी थेट अजित पवारांवरती निशाणा साधला होता. ना अजितदादा आणि आम्ही आणि ते एकमेकाचे सहकारी आहेत. आणि जे काही योजना असतील त्या योजना जर नागरिकांना मिळत असतील, महिला भगिनींना मिळत असतील, युवकांना मिळत असतील तर त्यात काही गैर नाही, हा मला वाटतं की. आणि त्या योजना आज परिस्थिती बघितली असेल तर महागाई प्रचंड होत असताना सर्वसामान्यांना जगणं कठीण आहे. आणि त्यामुळं हे सगळ्या गोष्टी करताना जर नागरिकांना सुविधा मिळत असेल तर ते स्वागत केलं पाहिजे. खरं तर तुम्ही
जो व्हिडिओ आक्षेपार्ह व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती पोस्ट केला, या संदर्भात तुम्ही काय पोलिसांमध्ये तक्रार देणार आहेत? कारण की तुम्ही सातत्यानं आवाज उठवत असतात, विकासाच्या मुद्द्यावरती बोलत असतात, मात्र जी ही संस्कृती फोफावत आहे याच्या संदर्भात काही आवाज उठवणार आहेत का? नाही, मी सातत्यानं काल ट्विट केला आणि पुणेकरांना प्रश्नच विचारला की अशा उमेदवारांना तुम्ही निवडून देणार आहात का? आमचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, ह्यांनी याचं खरं उत्तर द्यायला पाहिजे. काही शेवटी पुणेकरांकडं खासदार, आमदार, मंत्री असं त्यांच्याकडे ती पदं आहेत. आणि जर तुम्ही पक्षात जर अशी पिलावळ वाढवत असाल तर पक्षाला बदनाम होण्याचं काम ह्याच्यामध्ये होतं आहे आणि विकृती उद्ध्वस्त केली पाहिजे. आणि पुणेकर करतील हा विश्वास आहे. पण अशा जर हे सरास आहे, वर्षानुवर्ष तमाशा थिएटर, डान्स बार आणि अशा परमिट रूम ह्या ठिकाणी गर्दी असते भाजपच्या नेत्यांची आणि हा सगळा पैसा भ्रष्टाचारातून उभा करून अशा पद्धतीने हाऊसमौस करून पुणेकरांचे पैसे लुटताना आपण बघतोय. पण आता ही वेळ आली नागरिकांना की हे जे दरोडेखोर आहेत ह्यांना पुणेकर घरी बसवतील. खरं तर तुम्ही सातत्यानं वेगवेगळ्या समस्यांवरती आवाज उठवत असतात. कालचा जो व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे हा रवींद्र धंगेकरचा त्यांच्या विरोधकांच्या विरोधातला कमरेखालचा वार आहे का? नाही, वारवीर काय नाही, लोकांना कळलं पाहिजे की हे जे बोलतात की जे गोड गोड बोलतात, शाजुकीच्या गप्पा मारतात आणि पुणेकरांना फसवायचं काम करतात, तर यांचं पर्दाफाश केलाच पाहिजे. आज आणि हे काही एक व्हिडिओ नाहीत माझ्याकडे, आता तेवढी वेळ बी नाही माझ्याकडे. लाखो व्हिडिओ असतात, असे उद्योग यांचे आज चाललेले असतात. आणि त्यामुळं ह्यांना काही निवडून लोक जी चुकीची वागतात पुणे नगरीत, हे छत्रपतींचं पुणे आहे आणि या संस्कृतीला जर घात होत असेल आणि जर हे मिरवत असतील आणि ह्यांच्याकडून अपेक्षा काय पुणेकरांनी करायची, म्हणून मी हे बोलतो. नाही तर मला लोकांना माहिती आहे काय गोष्टी. खरं तर राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून एक विशेष पुण्याची ओळख आहे आणि अशा पुण्यामध्ये अशा घटना, तेही उमेदवारांच्या संबंधित ज्या घटना आहेत त्यांच्याकडून होणं हे खरं तर लांछनास्पद आहे. या सर्व गोष्टीवरती थांबवण्यासाठी काय खरं तर उपाययोजना केल्या पाहिजे? मी परवाच म्हणलो, एक धंगेकर एकटा लढतो पण पुणेकरांनी ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि ह्याची संस्कृती ही आपली छत्रपतींचं पुणे आणि महाराष्ट्र छत्रपतींचं आहे. आणि ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये अशी जर चुकीची लोक वागत असतील तर त्यांना आपण लोकांना जागं केलं पाहिजे, त्यांच्या पण पोचलं पाहिजे. आणि त्या माध्यमातूनच मी ते काल ट्विट केलेलं आहे. पण माझ्याकडलंही अजून मटेरियल, पण ते हळूहळू निघेल. पण ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर हा दरोडेखोर सगळे आहेत. हे पुणे टेंडर प्रक्रियेमध्ये करोडो रुपये मनपाचे गाऊन, पुणेकरांचे गाऊन अशा पद्धतीची मौज मजा करतात. ह्यांना उत्तर पुणेकरांनी दिलं पाहिजे. अन्यायाविरोधात धंगेकर खरं तर एकटा लढत आहे, मात्र पुणेकरांनी धंगेकरला साथ दिली पाहिजे अशी भावना जी आहे ती रवींद्र धंगेकर व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.